सरकारशी जर कोणी या जेनझी आंदोलनामध्ये सर्वात सॅवेज वागलं असेल, सरकारला ग्रिल केलं असेल आणि जेनझी काय आहे हे दाखवून दिलं असेल, तर ते भाजपच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या मुलींनी. एकदम करेक्ट ऐकलत. एकीकडे जिथे नेते आंदोलनाच्या विरोधात आणि स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी अनेक फंडे, लॉजिक आणि कारणं वापरत होते, तिथे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांच्या मुलांनी त्यांनाच एक रियालिटी चेक दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुलीपासून ते एनडीए मधल्या मंत्र्यांच्या मुलींपर्यंत कोण काय म्हणालंय ते एकदा बघाच. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपलं. दिल्लीच्या जंतर मंतरवर महिनाभरापासून चाललेलं हे आंदोलन आता मागे घेण्यात आलंय. या आंदोलनात नेहमीच्या राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत सरकारवर मोठा दबाव आणला आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. आपण सुरुवात करूयात आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलीपासून. दिल्लीतल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला महाराष्ट्रात सुद्धा अनेक तरुण तरुणी रस्त्यावर उतरले, अनेक आंदोलनं झाली आणि या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुलीनं इन्स्टावर एक पोस्ट केली. तेच इन्स्टा जे आता सरकारनं सगळ्यांना जास्तीत जास्त वापरायला सांगितलंय. तिने अर्थात राजकीय विचार, राजकीय पाठिंबा आणि आंदोलनाला कोणाचा पाठिंबा होता वगैरे अशा गोष्टी बोललेल्या आहेतच, पण तिचं पहिलं वाक्य हे जास्त महत्वाचं आहे. दिवीजा फडणवीस आंदोलनाबद्दल काय म्हणालीये बघा. आंदोलनाबाबत भाष्य करण्यासाठी मला अनेकदा विचारणा करण्यात आली आहे. त्यावर मी इतकंच म्हणेन की लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा या दोनही गोष्टींना परवानगी मिळता कामा नये असं दिवीजा फडणवीस म्हणालेत. तसंच तुम्ही शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्याचं समर्थन करू शकता, पण त्या मुद्द्याचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाचं आणि त्यांच्या विचारसरणीचं आंधळेपणानं समर्थन करू नका. त्या पक्षाचे खरे उद्देश काय आहेत ते आधीच जाणून घ्या आणि त्याबाबत जागरूक राहा असं आवाहन देखील दिवीजा फडणवीसनी केलंय. यानंतर आता जाऊयात आसाममध्ये. दिल्लीतल्या जंतर मंतरवर सीजेपीच्या माध्यमातून चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 23 जुलैला गुवाहाटीमध्ये तरुण आणि विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले. या आंदोलनात आसाम सरकारमधील मंत्री आणि एजीपी नेते केशव महंता यांची मुलगी दिबिसा सुद्धा सामील झाली होती. तिकडे भुवनेश्वरच्या भाजप खासदार अपराजिता सारंगी यांच्या मुलगी अर्चिता सारंगी यांनी शनिवारी आपल्या इंस्टाग्रामवरती एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आनंद साजरा केला जात होता. याशिवाय उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिनं सुद्धा सोशल मीडियावरती पक्षावर टीका केली आहे. भाजपशी जोडलेल्या या तीनही नेत्यांच्या मुली या जेन झी आहेत, म्हणजेच त्यांचा जन्म हा साधारण 1997 ते 2012 या दरम्यान झालेला आहे. आता आसामच्या मंत्र्यांची मुलगी आंदोलनात नक्की कशी सामील झाली? आसाम गण परिषदेचे नेते आणि हिमंत सरकारमध्ये मंत्री केशव महंता यांची मुलगी दिबिसा हिनं गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरून भाजप विरोधात आंदोलन केलं. दिबिसा युके मधून शिकून आलेली आहे. दिल्लीत जंतर मंतरवर 20 जुलैला विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाई विरोधात ती रस्त्यावर उतरली होती. या दरम्यान ती पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करत न्यायाची मागणी करताना दिसली. एका व्हिडिओमध्ये दिबिसा म्हणते, हे खूप दुर्दैवी आहे. तिथे जी हिंसा झाली ती पाहून मला किती वाईट वाटलंय हे मी सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करायचं होतं, पण वातावरण तापलं, लाठीचार्ज झाला, अश्रुधूर सोडला गेला, सगळंच घडलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी तिथे येऊन हिंमत दाखवली त्यांचा मला खूप अभिमान आहे आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली आहे. आता जाऊयात आणखीन एका भाजप नेत्यांकडे. ओडिसातील भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता सारंगी हिच्या इंस्टाग्राम पोस्ट या चांगल्याच व्हायरल झाल्या आणि त्यावर बरीच चर्चाही सुरू आहे. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल लिहिलं की माझं कुटुंब धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत आहे, पण मी विद्यार्थ्यांसोबत आहे. ती पुढे असं म्हणाली की डीपी यांच्या पीएला मी सांगते, जे नक्कीच माझ्या आईला मेसेज करून माझी जुनी स्टोरी डिलीट करायला सांगतील असं आधीही झालंय, तर त्रास करून घेऊ नका, मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही. जय जगन्नाथ, जय हिंद. नंतर अर्थात ती स्टोरी जी आहे ती तिने डिलीट केलेली होती, पण त्यापूर्वी तिने ही स्टोरी सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती टाकलेली होती. तिकडे उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे 2 वेळचे आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MPSC केलंय. तिने 20 जुलैला लाठीचार्ज विरोधात सरकारवर टीका करणाऱ्या अनेक पोस्ट रिपोस्ट केल्या. शनिवारी तिने एक्सवर लिहिलंय, एक गोष्ट जी आपल्याला पक्की ठाऊक आहे ती म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा आता बदला घेण्यासाठी नक्कीच काहीतरी करतील.
आता एकीकडे जिथे भाजप नेत्यांच्या मुलींनी आणि त्यांच्या मित्रपक्षातल्या नेत्यांच्या मुलींनीच त्यांना एकीकडे रियालिटी चेक दिलेला आहे, तिथेच आता हे भाजप नेते या सगळ्यावरती काय नक्की स्पष्टीकरण देत आहेत तेही बघा. विक्रम सिंह यांनी आपल्या मुलीच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर काहीही बोलायला नकार दिला. तसंच आसामच्या मंत्र्याची मुलगी आंदोलनात उतरल्याच्या मुद्द्यावरती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा असं म्हणाले की माझी मुलं काय करतात याला मी कसा जबाबदार असणार. माझा स्वतःचा भाऊ माझ्या अनेक गोष्टींशी सहमत नसतो, माझी मुलं सुद्धा माझ्या अनेक विचारांशी सहमत नसतात. शर्मा पुढे असं म्हणाले की उद्या माझ्या मुलानेही काही चुकीचं वक्तव्य केलं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, तो भविष्यात वकील होईल आणि कदाचित मला न आवडणाऱ्या लोकांची केस लढेल. मुलं मोठी झाली की त्यांच्या कामांचा संबंध पालकांशी जोडू नये. तिनं जे म्हटलं आहे ते चुकीचं होतं, पण त्यासाठी आम्ही त्या मुलीशी बोलू, तिच्या वडिलांना का त्रास द्यायचा. तर दुसरीकडे भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी आपल्या मुलीच्या पोस्टवर स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ते नकळत घडलं होतं, ती जेन झीची आहे आणि तिने तिच्या मित्रांसोबत मिळून ती स्टोरी टाकली होती. मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिला आपली चूक समजली आणि तिने ती स्टोरी जी आहे ती डिलीट केली. आता या सगळ्यामध्ये सरकारमध्ये जे आहेत म्हणजे भाजप नेते असतील किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील, या सगळ्यांनीच अगदी सावकाश किंवा अगदी काळजी घेऊन त्यांची वक्तव्य केलेली आहेत. अर्थातच या सगळ्या प्रोटेस्टमध्ये, या आंदोलनांमध्ये अनेक भाजपचे नेते किंवा मंत्री जे आहेत ते टार्गेट झालेले होते किंवा त्याच्यावरती सुद्धा जेनझी यांनी अगदी कडक शब्दात टीका केलेली होती. पण त्यांच्या सोबतच या नेत्यांचीच मुलं जी आहेत ती सुद्धा आपल्याला रस्त्यावरती उतरलेली दिसली. त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका ही ठामपणे मांडलेली होती आणि त्यांनी सुद्धा सरकारला क्वेश्चन केलेले होतं, इवन दो त्यांच्या घरचेच या सरकारमध्ये. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.